नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने सेक्टर 14 कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानामध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक पेड़ मां के नाम या उपक्रमाच्या धर्तीवर विशेष वृक्षारोपण समारंभ पार पडला। या प्रसंगी महापौर सुजाता पाटील, आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, प्रभाग समिती अध्यक्ष चंद्रभागा मोरे, आरोग्य समिती सभापती डॉक्टर जयाजीनाथ, पाणी पुरवठा समिती सभापती रविकांत पाटील, विधी समिती सभापती ॲडव्होकेट सायली शिंदे, नगरसेवक संदीप म्हात्रे, डी.आर. पाटील, नगरसेविका ॲडव्होकेट भारती पाटील, दीक्षा कचरे, मीनाक्षी पाटील आणि उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे तसंच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आलं। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाटक राज्यातून विशेषत्वाने मागवण्यात आलेली 4 ते 5 फूट वाढ असलेली सुरंगी या सुगंधी प्रजातीची 200 रोपे निसर्ग उद्यानात लावण्यात आली। सुरंगी हे सदाहरित झाड त्यांच्या मनमोहक सुगंधासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण फुलांसाठी प्रसिद्ध आहे। या वृक्षारोपणामुळे आगामी काळात निसर्ग उद्यानाचा हा संपूर्ण परिसर सुरंगीच्या मनमोहक सुगंधाने नक्कीच दरवळून निघेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवी मुंबईला हरित आणि प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी पालिकेला निरंतर सहकार्य करणाऱ्या विविध संस्थांचा यावेळी शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी सांगितलंय की सध्याच्या वातावरणीय बदलांची परिस्थिती पाहता पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे। या पार्श्वभूमीवर केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यामुळेच नागरिकांना वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पालिकेने हरित प्रभाग स्पर्धेची संकल्पना जाहीर केली आहे। त्यामुळे या मोहिमेत सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असं आवाहन या प्रसंगी करण्यात आले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत आज आपण निसर्ग उद्यान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याच्यामध्ये स्थानिक सर्व संस्था, शालेय संस्था, वामन राऊत प्रतिष्ठान यांसारख्या धार्मिक संस्था जोडल्या गेल्यात आणि यांच्या माध्यमातून इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत असताना जे निसर्ग उद्यान पूर्वी डम्पिंग ग्राउंड होता, आज तिथं सुंदर असं उद्यान उभं आहे आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबईच्या भवितव्यासाठी जे खरंच आपल्याला गरज आहे वृक्ष आजण्याची, वृक्ष लावण्याची आणि त्यांचं संवर्धन करण्याचा, तो कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केलेला आहे। आज जे जग ग्लोबल वॉर्मिंगच्या दिशेने चाललेलं आहे तर ते कुठेतरी आपल्या नवी मुंबई शहर किंवा महाराष्ट्र राज्य आपल्या देशामध्ये त्याची झळ पोचायला नको, म्हणून नक्कीच देशात आदरणीय पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे की एक पेड़ मां के नाम ह्या भावनिक हाकेने त्यांनी वृक्षारोपण करा असा संदेश दिलेला आहे। आदरणीय देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या वन विभागाला 300 करोड वृक्ष आपल्या महाराष्ट्रभरात लावण्याचं आव्हान दिलेलं आहे। त्याचबरोबर आपले वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून वेळोवेळी वृक्षारोपण आणि वृक्षाचं संवर्धन करा असं मेसेज दिलं गेलं आहे। नवी मुंबई शहर जरी स्वच्छ असलं तरी ते सुगंधित शहर म्हणून ओळखलं जावं, म्हणून सुरंगीच्या फुलांची झाडं प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा आणि प्रत्येक ठिकाणी लावा असं आव्हान त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याचंच प्रतिरूप म्हणून आज इथं आपण हा कार्यक्रम घेतला आहे आणि विविध संस्थांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला हातभार लागलेला आहे। तर नक्कीच या सगळ्या संस्थांचं मी मनापासून आभार मानते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।